नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर मराठी कवितेच्या दुनियेत शिरणार आहोत. ही कविता निसर्गाला एक अगदी साधा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न विचारते. बा.भ. बोरकरांची ही रचना आपल्याला आपल्या या धावपळीच्या आयुष्यात क्षणभर का होईना थांबायला लावते आणि आपल्या आजूबाजूचं खरं सौंदर्य काय आहे ते अनुभवायला सांगते. चला तर मग या शब्दांच्या प्रवासाला सुरुवात करूया. कवितेची सुरुवातच होते एका आर्त विनवणीने. रे थांब जरा आषाढ घना. ही फक्त एक कवितेची ओळ नाहीये, तर कवीच्या हृदयातील एक तीव्र इच्छा आहे. ते आषाढातल्या त्या गर्द बरसणाऱ्या ढगाला अगदी कळकळीने सांगतायत की अरे क्षणभर थांब. तुझ्यामुळे या सृष्टीवर जे अप्रतिम सौंदर्य उतरलंय ना, ते मला डोळे भरून पाहू दे. आणि खरं सांगायचं तर हाच या कवितेचा आत्मा आहे. अच्छा, तर ज्यांच्या लेखणीतून हे इतके जादुई शब्द उतरले आहेत त्या कवीची ओळख करून घेऊया. बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजे आपले बा.भ. बोरकर. कोण होते ते आणि त्यांची काव्यात्मक दृष्टी नेमकी कशी होती? बा.भ. बोरकर हे फक्त कवी नव्हते, तर ते एक मोठे कादंबरीकार आणि ललित लेखकसुद्धा होते. त्यांच्या कामासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू होता निसर्ग आणि प्रेम. पण ते असं वरवरचं वर्णन कधीच करत नसत. त्यांच्या कवितेत आपल्याला निसर्गाची जिवंत चित्र दिसतात. त्यांची तीव्र संवेदनशीलता आणि शब्दांमधली जी एक नैसर्गिक लय आहे, जिला नादम्यता म्हणतात, ते त्यांच्या काव्याचं खास वैशिष्ट्य आहे. इतकंच नाही, तर त्यांच्या सासा या कोंकणी काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. थोडक्यात सांगायचं तर या कवितेचा गाभा अगदी सरळ आहे. कवी त्या ढगाला विनंती करतायत की अरे तुझा वेग जरा कमी कर. तुझ्या येण्याने निसर्गामध्ये जी एक अद्भुत जादू झाली आहे, जे चैतन्य पसरलं आहे ना, ते मला शांतपणे अनुभवू दे. किती साधी पण तितकीच गहन कल्पना आहे, नाही का? चला तर मग आता कवीने आपल्या शब्दांच्या कुंचल्याने जे चित्र रंगवलं आहे त्यात आपणही थोडे रमून जाऊया. बघूया तरी बोरकरांनी आपल्यासमोर निसर्गाच्या रंगांची नेमकी कोणती उधळण केली आहे. तर कवीच्या कॅनव्हासवरचा हा पहिला रंग, पावसाच्या पाण्याने अगदी न्हावून निघालेली शेतं, ती त्यांना कोमल पाचूसारखी वाटतात, म्हणजे एखाद्या तेजस्वी मुलायम हिरव्या रत्नांसारखी. हा फक्त हिरवा रंग नाहीये, तर हे नव्याने अंकुरलेल्या जीवनाचं एका चैतन्याचं प्रतीक आहे. आणि या पाचूसारख्या हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर दिसतोय मातीचा रंग. पण ही काही साधीसुधी माती नाही. ही आहे प्रवळासारखी लालसर, उलसर माती. आणि त्यातून चालणारी अवतं म्हणजे नांगर या दृश्याला एक प्रकारची गती देतात आणि सोबत मातीचा तो ओला सुगंधही देतात. आता या चित्रामध्ये तिसरा आणि तितकाच शाही रंग भरला जातोय. वेळूंची म्हणजेच बांबूची जी बणं आहेत ती कवीला इंद्रनीळ मण्यांसारखी वाटतात, म्हणजे गडद निळ्या रंगाची बेटं. विचार करा, हिरवा, लाल आणि आता निळा. असं वाटतंय जणू काही निसर्गानंच रंगांचा एक मोठा उत्सव साजरा केलाय. आणि या सगळ्या रंगांच्या सोहळ्यावर कळस चढवते ती सोनचाफ्याची फुलं. नुकत्याच उमललेल्या त्या सोनचाफ्याच्या फुलांचा चमकदार सोनेरी पिवळा रंग त्या दृश्याला एक वेगळीच दैवी झळाळी देतो. असं वाटतंय की जणू काही सूर्यकिरणच फुलांच्या रूपात जमिनीवर उतरली आहेत. तर याच अद्भुत अनुभवासाठी कवी त्या ढगाला थांबायला सांगतायत. पाचूसारखी शेतं, प्रवाळासारखी माती, इंद्रनिळासारखी बांबूची बेटं आणि सोन्यासारखी सोनचाफ्याची फुलं. हा फक्त रंगांचा खेळ नाही, तर निसर्गाच्या सर्जनशीलतेचा एक अद्भुत आविष्कार आहे. आणि हाच आविष्कार कवीला आपल्या मनात आणि आत्म्यात साठवून ठेवायचा आहे. आत्तापर्यंत आपण निसर्गाच्या स्थिर पण रंगीबेरंगी चित्राबद्दल बोललो, पण हे चित्र फक्त निर्जीव नाहीये. आता आपण त्या चित्राला जिवंत करणाऱ्या, त्यात प्राण फुंकणाऱ्या सजीवांकडे वळणार आहोत. या निसर्गरम्य चित्रामध्ये असे कोणकोणते जीव आहेत जे त्याला अधिक चैतन्यमय आणि अर्थपूर्ण बनवतात? चला कवितेतल्या या सजीव रहिवास्यांना भेटूया. कवी फक्त रंगांवर थांबत नाहीत, तर त्यातील सूक्ष्म जीवनाकडे आपलं लक्ष वेधतात. रत्नजडित पंख असलेली फुलपाखरं, पाण्यात चमकणारे मासे, ढगाकडे लाजून पाहणारी जाईची फुलं आणि अंधारात लुकलुकणारे काजवे. आणि ह्या काजव्यांना कवी प्रकाश फुले अशी किती सुंदर उपमा देतात. हे सगळे घटक म्हणजे निसर्गाची क्षणभंगूर पण अनमोल अशी जिवंत रत्न आहेत. आणि इथे आपल्याला कवीची निसर्गाशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा दिसते. ते म्हणतात, मला त्या काजव्यांसोबत हितगुज करू दे, म्हणजे मनमोकळ्या गप्पा मारू दे. ही फक्त एक इच्छा नाहीये, तर निसर्गातल्या प्रत्येक लहान सहान घटकाशी एक भावनिक, एक आत्मिक नातं जोडण्याची ही तळमळ आहे. जणू काही त्यांना निसर्गाच्या वैश्विक चेतनेचा एक भागच व्हायचा आहे.
कवितेत काय वर्णन केलं आहे हे तर आपण पाहिलं. आता ते कसं रचलं आहे, त्यामागची भाषिक किमिया काय आहे, त्याकडे थोडं लक्ष देऊया. बोरकरांच्या शब्दांची जादू नेमकी आहे तरी कशात? बोरकरांची शैली खरंच खूप वेगळी आहे. ते एकाच वेळी इंद्रनीळ, गंधकेतकी यांसारखे भव्य, संस्कृत प्रचूर शब्द वापरतात आणि एक उदात्त वातावरण तयार करतात. तर दुसरीकडे मातीचा सुगंध असलेले बोलीभाषेतले साधे सोपे शब्द वापरून कवितेला एक जिव्हाळा आणि अस्सलपणा देतात. अभिजात आणि लोकभाषा यांचा हा जो संगम आहे ना, तोच त्यांच्या कवितेला एका वेगळ्या उंचीवर नेतो. आणि याच भाषिक मिश्रणामुळे त्यांच्या कवितेत एक विशेष गुणधर्म येतो, तो म्हणजे नादमयता. याचा अर्थ काय? तर त्यांचे शब्द वाचताना किंवा ऐकताना त्यात एक नैसर्गिक संगीत जाणवतं, एक सहज लय आणि एक मधुर प्रवाह जाणवतो. शब्दांची निवडच अशी असते की कवितेला एका गाण्यासारखी गोडी येते. हे फक्त तंत्र नाहीये, हा तर कवितेचा श्वास आहे. आणि भाषेच्या याच अनोख्या संगमामुळे एक सुंदर चाल आपोआप तयार होते. त्यामुळे ही कविता फक्त वाचण्यासाठी नाही, तर ऐकण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी खूप जास्त आनंददायक ठरते. शब्दांची हीच किमिया बोरकरांना इतर कवींपासून वेगळ्या ठरवते आणि त्यांच्या कवितेला अजरामर करते. बरं, आता या सगळ्या घटकांना एकत्र जोडून कवितेच्या सखोल अर्थापर्यंत पोहोचूया. ही कविता म्हणजे फक्त निसर्गाचं वर्णन आहे की त्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगते? ही कविता आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवते. जाईची फुलं लाजून ढगाकडे पाहतात यासारख्या कल्पनांमधून कवी मानवी भावना निसर्गावर आरोपित करतात. याला व्याकरणात चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतात. पण हा फक्त अलंकार नाही, ही एक दृष्टी आहे. या दृष्टीमुळे आपल्याला संपूर्ण निसर्ग सजीव वाटतो, जो आपल्या भावनांना प्रतिसाद देतो. मानव आणि निसर्ग हे वेगळे नाहीत, तर एकाच अस्तित्वाचे दोन भाग आहेत, हा संदेशात दडलेला आहे. आणि शेवटी ही कविता आपल्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारून जाते. आपल्या रोजच्या धावपळीत, कामाच्या गडबडीत आपण कितीतरी गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष करतो. पण कवीप्रमाणे आपणही जर क्षणभर थांबायला शिकलो तर आपल्या सभोवताली दडलेलं कितीतरी सौंदर्य आपल्याला नव्याने दिसायला लागेल. खरं सौंदर्य पाहण्यासाठी वेगाची नाही, तर स्थिरतेची गरज असते. आणि या कवितेतनं मिळणारा शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश हाच आहे की आपल्या आजूबाजूचं जग कवितेने आणि सौंदर्याने ओतप्रोत भरलेलं आहे. फक्त ते सौंदर्य पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आपल्याला बाबा बोरकरांसारखी संवेदनशील नजर आणि आयुष्याच्या धावपळीत जाणीवपूर्वक थांबण्याची तयारी ठेवली पाहिजे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.